बटेंगे तो कटेंगे को लेकर बीजेपी में एक ही गुट बन गया है। कई बीजेपी नेताओं और सहयोगियों ने इस पर आपत्ति जताई है। अब इसे लेकर एनसीपी सांसद सुप्रिया सुळे ने अपना गुस्सा जाहिर करते हुए कहा, देवेंद्र फडणवीस से बहुत उम्मीदें थी, लेकिन वे सिर्फ काटेंगे और बटेंगे की भाषा बोलने लगे हैं। बीजेपी अब पहले जैसी नहीं रही। राज्य सरकार अपने कार्यकर्ताओं की गलतियों को ही नजरअंदाज कर रही है। जरी विरोधी पक्षातले असले, तुम्ही बघा, मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलले, कारण का अच्छे को अच्छा कहना चाहिए आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एकामेकावर आम्ही टीकाही करतो, पण चांगलंही बोललं पाहिजे. मी कधी असं म्हणत नाही 70 साल में कुछ नहीं हुआ, 10 साल में कुछ असे नसतो. प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं. पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडे प्रचंड अपेक्षा होत्या. एक युवा नेता होता, ठीक आहे, आमचे विरोधक असले म्हणून काय झालं, पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी, म्हणजे मला हे बोलणंही अयोग्य, जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती. धनंजय महाडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते, माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल. आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला. मी तिथे एसपी ऑफिसला जाऊन आले नाशिकला. ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या हो कधी. राजकारण व्हायचं, दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो, पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागतायत हे शोभणारं नाही. शेवटच्या टप्प्यात आहे.